बनवायचंय. अहो काय जेवण बनवायचंय तुमचं लक्ष फक्त आहे ना त्या काम नाहीतर दुसरं या मोबाईल मध्ये दुसरं काय लक्ष देत नाही सा काय नाही सा. पोरग कुठं गेलंय काय काय विचारायचं त्याला आल्यावर असलं काय नाही. काय तर बनव की त्याच्या आवडीच काय तर बनव. बर ठीक आहे येऊ देतो बघू आपण काय बनवायचं विचार करू. कुठे गेला होता? बाहेर गेलो. का असंच ठीक आहे असू दे. काय काय करून आलं बाहेर? भूषणचं काम होतं त्यासाठी गेलतो. जाऊ दे असू दे. ठीक आहे पाणी बिणी काय पाहिजे का? चहा बी काय करायचंय? ठीक आहे नको चहा तर राहू दे. पण जेवण काय बनायचंय? पप्पा म्हणले तुझ्या आवडीचं जेवण बनवा. जेवण आलो काय लाज बीज काय वाटतंय का नाही जरा? जेवण आलो बाहेर सांगतोय. आम्ही तुझी वाट बघतोय जेवण बनवायसाठी. काय बनवायचं पोराला विचारून बनवायचं. दादा असतं तर सांगितलं असतं ना ही बनवा ती बनवा. सांगायचं काय तर आई हा मेनू बनव म्हणून. तर सांगतोय आम्हाला जेवण आलोय मी. कळतं का जरा? काय घरात बनवायचं असतं खायचं असतं. घरातलं खायचं का बाहेर खायला पाहिजे सारखं? आता जेवण आलोय म्हणजे काय करू आता? असू द्या बाहेर खात जाऊ नका. घरात काम करून करून माझा हात दुखतोय. भाकरी करायला लागते चपात्या कालवण सुक पाहिजे असते घरात खाताना. आणि बाहेर काय तर खाऊन एखादी वस्तू आला का झालं. रोजचं बाहेरचं पाहिजे. मी काय काय करू सांग? मी काय बाहेर जातो सारखं मला तसे म्हणते म्हणजे. मग आता कुणाला म्हणायचं दुसरं? कुणाला म्हणायचं? पप्पाला म्हणू? पप्पा नुसतं काम आणि मोबाईल. मग काय करायचं? अभ्यास कर म्हणलं ती नको. घरातलं काय काम सांगितलं ती नको. करायचं तर काय करायचं माणसं? तुला बोलायचं नाही? ती म्हणते ते ना गावाला गावची बोली भाषा नाही. नुसतं काय वळू सोडायचं का आपल्याला? कामधंदा घरातला करायचा. घरात जेवायचं. घरात थोडा वेळ आराम करायचा. बाकी सगळी काहीतरी भाजीपाला आणायचा असतोय. मार्केटला जायचं असते. हे बघायचं सोडून कुठपर्यंत त्यांनीच करायचं का? मी काय सगळं आता मीच करायचं मीच ठरवायचं. मग आता कोण करणार? कोण ह्या गोष्टी करणार कोण? तुमचं म्हणणं काय ते सांगा मग. काय म्हणणं आहे पप्पा तुमचं? काय म्हणणं आहे तुमचं? सांगावं त्याला. काम करावं. बाहेरचं खाऊ नये. बाहेरचं खाल्ल्यानंतर पोट बी ठीक राहत नाही. तब्येत चांगली राहत नाही माणसाची. फक्त घरचं आता एवढं काम करते ती बनवते चांगलं चांगलं आणि तुला फक्त बाहेरच पाहिजे का? समजून सांगा. किती पण यायला समजून सांगा. रेड्यावर पाऊस पडल्यासारखं काम आहे. मनी बोलायला लागते तुमच्यामुळे सगळ्या घरात. घराकडे दुर्लक्ष करू नये. घरात कामधंदा करायचा हेच माझं म्हणणं आहे. बाकीच काय आहे तर आता काय मोबाईलच झालाय बाकी काय नाही. हाय मोबाईल पण बघू देत की आम्ही मनाही करत नाही. पण घरातलं खावं माझी एवढी इच्छा आहे बस. नाही बाबा इथनं पुढे जात काय तर काय बनवायचं सांग? मी जेवण आलो. अरे थोडं तरी खा ना. नाही जेवण आलो. आता बघ तू तसं म्हटलं तर मग आम्ही तर काय करायचं? काय तर बनवणार. बेसन भाकरीच बनवायला पाहिजे. हो बेसन भाकरी बनवूया. तेच करू मग. आता काय फोन बिन आलता का दादाचा तुम्हाला? आला होता रिंग झाली कोणाच तरी. मग तुम्ही बघितलं नाही का कोणाचा होता? माझ्या ध्यानात नाही. त्याचाच होता पण आता 9 वाजता करायला लागेल त्याला परत वापस फोन. आता काय करून फायदा नाही कारण तो उचलणारच नाही. आणि आपले कपडे आपला पसारा हे सगळं ठेवायचं असते. ही कपडे कधीपासून फोल्डिंग करून ठेवते ठेवता येत नाही.
तुझ्या कपाटमध्ये तुझी तुझी कपडे पसारा सगळा आवरून ठेवत जावा बस. मी एवढं बोलताय ना. हे काय नाही काय कर ऐकणार पण नाही बाहेरच काम करणार दररोज